नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज मुलाखत सुरू करण्याआधी मी सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज 26 जानेवारी 2025 आणि आज आपण भेटणार आहोत श्री सुधीर सहस्त्रबुद्धे यांना, SS इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण या मालिकेतला इंटरव्ह्यू द्यायला आम्हाला वेळ दिला. आपल्या बिझी शेड्यूल मधून मी इकडे वेळ काढून आला त्याबद्दल पहिल्यांदा कल्याण चॅप्टरतर्फे आपले आभार मानतो. आणि आज आपण घरगुती मुलाखत आहे त्याच्यामुळे आज मनसोक्त गप्पा मारायचे. नक्की नक्की. तुम्ही बाकी पहिल्यांदा आधीचे इंटरव्ह्यू पाहिले असतील त्यामुळे मला कल्पना आहेच की आपण इंटरव्ह्यू कसे घेतो. बरोबर. सुरुवात करायची? हो चालेल. अगदी. सो सगळ्यांना जो जिव्हाळ्याचा पहिला प्रश्न असतो तो की आपण सुरुवात करूया तुमच्या अगदी लहानपणापासून शाळा कॉलेज हा प्रवास. तर तो प्रवास ऐकायला आवडेल. लहानपण म्हणजे माझा जन्म कल्याणचाच. ग्रेट. माझं लहानपण सगळं कल्याणातच गेलेलं आहे. बर. आणि शाळा माझी बालक मंदिर 1ली ते 4थी. बर. आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वी ओक हायस्कूल. वा. हा. आणि झालं होतं असं की माझी आई शालेय शिक्षिका असल्यामुळे ती बालक मंदिर मध्ये शाळेत होती. बरोबर. त्यामुळे शाळेमध्ये मी शांत असायचो, मस्ती करायची नाही. कारण आईच असल्यामुळे शाळेमध्ये ताबडतोब घरी रिपोर्ट जायचा. नक्कीच. हा. आणि मग त्याच्यानंतर मी कॉलेजला मात्र सोमय्याला गेलो. SSC नंतर मी विद्याविहारला जे सोमय्या पॉलिटेक्निक आहे तिथनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. वा. हा. तो एक मला वाटतं 4 वर्षाचा कोर्स होता. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर भारत गिअर्सला मी नोकरीला लागलो. त्यावेळेला पार्ट टाइम मध्ये मी विद्याप्रसारक मंडळ ठाणे या ठिकाणून बिझनेस मॅनेजमेंट केली. वा. क्या वा. म्हणजे मी बॉर्न अँड ब्रॉट अप कल्याण मध्येच आहे आणि कल्याण सोडलेलं नाही आजपर्यंत. ग्रेट. फॅन्टास्टिक. आणि एखाद्या कल्याणकारांसारखा तुमचा शालेय प्रवास आहे की बालक मंदिर आणि त्याच्यानंतर ओक हायस्कूल. कारण कल्याणकर म्हटलं तर सुभेदारवाडा किंवा ओक हायस्कूल या दोघांपैकी एक शाळा असते. आणि बिर्ला कॉलेज साधारणपणे कॉमर्स ग्रॅज्युएशन असलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बिर्ला कॉलेज आहे. तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला म्हणून तुम्ही सोमय्याला गेला. आणि सोमय्या सुद्धा फार पूर्वीच्या काळापासून अतिशय प्रसिद्ध कॉलेज. म्हणजे इंजिनिअरिंग करता साबू सिद्दीक आणि सोमय्या हे अगदी पटकन सुचणारी कॉलेज. मी इंजिनिअरिंग केलं तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात 5 इंजिनिअरिंग कॉलेज होती. बर. हा. आणि त्यावेळेला डोनेशननी इंजिनिअरिंगला आपण करू शकतो किंवा प्रवेश मिळतो. बरोबर. असं नव्हतं. म्हणजे पे सीट नव्हती. हा. पे सीट नव्हती. म्हणजे तुमच्याकडे मार्क असतील तर तुम्ही इंजिनिअरिंगला लायक आहात असं समजलं तरच जाऊ शकतो. ग्रेट. आणि आपण साधारण कधीचा काळ म्हणतोय? हा. 1980 ला मी ह्याच्यामध्ये सोमय्यामध्ये ऍडमिशन घेतली आणि 84 मी पास आउट झालो. ग्रेट. म्हणजे 11वी 12वी कुठून आलं तुमचं? नाही, 11वी 12वी मी केलंच नाही. अच्छा. SSC नंतर इंजिनिअरिंगला गेलो. अच्छा. डायरेक्ट इंजिनिअरिंगला गेलं. ओके. ग्रेट. आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यानंतर तुम्ही नोकरी केली काही काळ आणि मग त्याच्यानंतर SS इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात झाली. हो. बरोबर. बरोबर आहे. मग त्या नोकरीचा अनुभव काय होता? नोकरीला मी भारत गिअर्सला होतो मुंब्र्याला. आणि तिथे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि हायड्रॉलिक्स म्हणजे ऑल टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग मशिनरीज होत्या. गिअर मॅन्युफॅक्चरिंग होतं. आपण जे ट्रकचे कारचे गिअर बघतो बरोबर तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणारी ती सगळ्यात जुनी कंपनी. बरोबर. तर तिथे मी इलेक्ट्रिकल मेंटेनन्सला होतो आणि त्या ठिकाणी मला भरपूर काही शिकायला मिळालं. कारण माझे जे सिनियर्स होते सगळे, माझे जे बॉस होते CR फणसे म्हणून, तर ते इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधले गोल्ड मेडलिस्ट होते. दोन्ही केलं होतं आणि गोल्ड मेडलिस्ट होते. तर त्याच्यामुळे कसं होतं, एवढ्या सिनियर लोकांकडनं आम्हाला जे म्हणजे कॉलेजमधनं नुकताच पासआउट झाल्यावरती बाहेर पडल्यावर आपल्याला फारसं काही माहित नसतं. फ्रेशर असतो. हा. फ्रेशर असतो. परंतु एवढ्या सगळ्या सिनियर लोकांबरोबर काम केल्यामुळे तिथे इंजिनिअरिंगचा बेस पक्का झाला माझा. वा. क्या बात. हा. तिथे मला त्याचा म्हणजे खूप ते जी 5-6 वर्ष मी नोकरी केली त्याचा मला आजपर्यंत फायदा होतो. ग्रेट. फॅन्टास्टिक. म्हणजे पहिली आणि शेवटची नोकरी? हो. वा. त्याच्यानंतर लगेचच SS इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना. 1989 ला मी SS इलेक्ट्रॉनिक्स सुरू केली. अच्छा. हा. आणि गाळा घेतला. तर त्याच्यामध्ये कसं झालं, माझे मेवणे श्रीरंग साठे तर त्यांचा मला सपोर्ट आणि गायडन्स मिळाला SS इलेक्ट्रॉनिक्स सुरू करताना. आणि ते मला 4 वर्ष सिनियर आहे. बरोबर. त्यामुळे त्यांचं सर्वोस्टॅब्युलर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट होतंच. तर त्यांनी मला सांगितलं की बा आपल्याला असं असं डिमरस्टॅट आणि व्हेरिएक मॅन्युफॅक्चरिंग करायचंय तर तू मला जॉईन करतोस का? तर त्यावेळेची जी आमची सिच्युएशन होती तर मी म्हटलं मी काही इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. हा. जरी माझे आई वडील सर्व्हिस करत होते तरी आम्ही 3 भावंड. त्यामुळे तसं काही स्पेअर पैसे कोणी मिळतील घरातनं असं नव्हतं.
बरोबर. ते म्हणाले की नाही आपण ते सगळं करूया, हा गाळा आपण आधी भाड्याने घेऊया, त्याच्यानंतर बँकेचं लोन घेऊ आणि सुरू करू, फक्त तू जॉब सोडून जॉईन करतोयस का. अच्छा. तर मग मी त्यांना जॉईन केलं. त्यांनी ऑफर दिली आणि तुम्ही लगेचच त्याला होकार दिली. म्हणजे मी जून 89 नोकरी सोडली आणि त्याच म्हणजे त्याच जूनला माझे वडील रिटायर झाले. अच्छा. परंतु माझ्या आईची सर्व्हिस बाकी होती, तर तिने मला खूप सपोर्ट केला की बाबा नाही तू करून बघ, काही प्रॉब्लेम नाही, मी आहे अजून 3-4 वर्ष माझी सर्व्हिस. बरोबर. आणि तिची इच्छा होती, सपोर्ट होता, तेव्हा घर चालवायचा एवढा इश्यू नव्हता, त्यामुळे ते होऊन गेले. करेक्ट. पण म्हणजे मग तू एवढी चांगली नोकरी करतोय, पंचायतसारखे बॉस आहे, तुला चांगला अनुभव मिळतोय आणि तुम्ही जर 89 बनवलं तर आपण 35 वर्षांपूर्वी म्हणतोय. ब्राह्मण कुटुंबात त्यावेळेला उच्च शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि सेटल व्हायचं. हा साधारणपणे ब्राह्मण कुटुंब असं नाही, जनरली मराठी कुटुंबांमध्ये हे होतं. आणि त्यात कल्याणसारखं शोधूया, तेव्हाचं कल्याण हे आजच्या कल्याण इतकं विस्तारित झालेलं नव्हतं किंवा एवढं डेव्हलप नव्हतं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. पण मग एवढी चांगली नोकरी सोडून तू व्यवसायात जा, याच्याकरता म्हणजे काहीच आडकाठी किंवा हे झालं नाही? आडकाठी नाही. आणि दुसरी गोष्ट कशी, जरी मी कल्याणात राहत होतो ना, तरी आमच्या वाड्याचे जे मालक होते ते महेश्वरी मारवाडी होते. आणि आजूबाजूला गुजराती, मारवाडी, पंजाबी असे सगळे, म्हणजे आमचा जो शेजार होता तो तसा होता, कॉस्मो होता. हा, तर त्याच्यामुळे त्यांचे जे बिझनेस होते ते पण मी जवळून बघितले. बरोबर. मला महेश्वरी मारवाडी बोलता पण येते, मला गुजराती बोलता येते, वाचता पण येते. आता थोडी प्रॅक्टिस माझी कमी झालेली. बरोबर. तर त्याच्यामुळे मला पहिल्यापासून अशी इच्छा होती की बिझनेसच करायचा. अच्छा. आणि ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आणि बिझनेस मॅनेजमेंट मी जेव्हा केलं ना, तेव्हा माझी थॉट प्रोसेस खूप डेव्हलप झाली. बरोबर. त्यामुळे नोकरीपेक्षा आपण बिझनेस ट्राय करावा. घरची सगळी जी परिस्थिती आहे ती आपल्याला आता अनुकूल आहे आणि आईनी पण मला सपोर्ट केला. ग्रेट. आणि मग मी बिझनेस मध्ये आलो. सगळं जुळून आलं. व्यवसाय करायचाच होता, घरनं सपोर्ट मिळाला. लहानपण कॉस्मो मध्ये गेलेलं होतं, ज्या सगळ्यांचे व्यवसाय होते, तर तोही कुठेतरी मनावरती आलेला संस्कार होता की अरे हे सगळे व्यवसाय करताना आपणही का व्यवसाय करू नये. कारण आपण जसं म्हणतो, द वे यू कीप द कंपनी यू स्टार्ट थिंकिंग अँड ग्रोईंग लाईक दॅट. आणि बिझनेस मॅनेजमेंट बरोबर. त्यामुळे व्यवसायाचा मला वाटतं परिपाठ झालेला होता, पण फक्त थिअरी. आता प्रॅक्टिस करणं बाकी होता. ग्रेट. सो 89 साली SS इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात झाली. सो मला त्याचा सुरुवातीचा प्रवास आणि कशी कशी घडत गेली काय ऐकायला आवडेल. नाही, आम्ही पहिलं जेव्हा वाइंडिंगचं मशीन घेतलं पुण्यावरून, तर म्हणजे ऑर्डर वगैरे दिली, त्यावेळेला मी आणि माझे पार्टनर स्कूटरवरनं पुण्याला गेलो होतो. मग वाइंडिंग मशीन घेतलं, त्याचे ट्रायल्स केल्या. त्याच्या आधी त्या कंपनीमध्ये पटेल अॅनालॉग म्हणून कंपनी आहे, त्यांनी ते बनवलेलं आहे. म्हणजे त्याचे जे ओनर होते पटेल, त्यांना ते मशीन डेव्हलप करण्याकरता पारखे पारितोषिक मिळालेलं आहे. कारण आमचा जो प्रॉडक्ट आहे हा बेसिकली जपानमध्ये शोधला गेला व्हेरियंट, आणि मग इंडियन स्टँडर्ड मध्ये म्हणजे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकली तो मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली. तर ते मशीन डेव्हलप करण्याकरता त्यांना पारखे पारितोषिक मिळालेलं आहे. मी सगळ्यात पहिले ते वाइंडिंगचं मशीन 15 दिवस शिकलो तिथे जाऊन पुण्याला. म्हणजे मला स्वतःला वाइंडिंग यायला लागली. आणि मला म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे माझं असं फिलिंग आहे की आपल्या कंपनीत होणारं प्रत्येक काम आपल्याला आलं पाहिजे. निश्चितपणे. आणि अतिशय स्तुत्य आहे. नोकरांवर डिपेंडेंट राहणं किंवा एम्प्लॉईजवर डिपेंडेंट राहणं. एखादा तो वाइंडिंग करतोय, तो उद्या आला नाही, त्या नोकरी सोडून गेला, तर तुम्ही त्याच्यावर अवलंबून नाही. आणि जे तुम्हालाच येत नाही ना, ते परत तुम्ही नवीन माणसाला घेऊन शिकवणार कसं. बरोबर. निश्चित. आणि काय होतं की तुम्हाला जर का समजा वाइंडिंग येत आहे आणि सगळं होतंय ना, तर मग ते ऐन वेळेला लोक आपल्या बरोबर म्हणजे गडबड करत नाही. बरोबर. म्हणजे ज्याला हॉटेल टाकायचं त्याला स्वयंपाक आलाच पाहिजे, तसा प्रकार आहे. खरंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझ्या व्यवसायाचं E to E, एंड टू एंड मला माहिती पाहिजे, म्हणजे व्यवसाय नीट करताय. वा, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सो वाइंडिंग मशीन पहिल्यांदा घेतलं, तुम्ही वाइंडिंग शिकल्यात, तिकडनं मग परत मुंबईत आला आणि सुरुवात. पहिला गाळा कुठे घेतला? विठ्ठलवाडीला आता जिथे आहे माझा रामनगर इंडस्ट्रियल इस्टेट, तिथेच आमचा एक गाळा होता. एक ओनरशिपचा होता, एक रेंटल होता. आणि त्यावेळेला आम्ही सर्वोस्टॅबिल मॅन्युफॅक्चरिंग पण करायचो. तर ते माझे जे पार्टनर आहेत सेरन साठे, त्यांचं सेल्फ कन्झम्पशन पण होतं व्हेरिएक्सचं. बरोबर. म्हणजे तिथनं आमची सुरुवात झाली. आणि मग बाकीचे नाशिकला, पुण्याला, कोल्हापूर, इचलकरंजी, हैदराबाद, बँगलोर अशा ठिकाणी आमचे लिंक बनत गेल्या आणि ऑर्डर्स यायला सुरुवात झाली. सुरुवातीचा जो पिरियड होता त्यावेळेला मी भारत गिअर्सला नोकरीला असताना EI ट्रान्सफॉर्मर बनवायचो.
तर त्यावेळची मला एक आठवणारी गोष्ट अशी की मी भारत गिअर्स मधून सुटलो फर्स्टशिपनी आणि मी समर्पण फॅब्रिकेटर्स म्हणून जी कंपनी आहे तिथे त्यांच्या परचेस मॅनेजरनं मला भेटायचं होतं आणि मी मुंब्रा स्टेशनवर आलो आणि मला कळलं की आपण आपलं जे काही पैशाचं पाकिट आहे तर ते आपण कंपनीच्या लॉकरमध्येच विसरलोय. तर आता त्यांची वेळ तर घेतली होती, मग करायचं काय. मग मी ठाणा स्टेशन पासून 16 नंबर वागळे इस्टेट पर्यंत चालत गेलो. तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो, भेटलो. तिथे एक माझे मित्र होते दीपक तारे म्हणून. तर ते मला म्हणाले काय रे कसा आलायस. मी म्हटलं अरे पाकिट विसरलो, मी चालत आलो. मग त्यांनी मला परत जाता त्या रिक्षाचे पैसे काढून दिले. पण त्यावेळेला ती जिद्द होती की करायचंय म्हणजे करायचं. आणि तो जो एन्थुझियास्टिक फेज असते ना, उमेद असते, तर ती त्या वेळेला होती की काही झालं तरी करून दाखवायचं. ऍब्सोल्युटली. आणि मला वाटतं आपली जो पहिल्यांदा वंटुवत झाली आणि घरी जेव्हा आपण 1-2दा गप्पावर बसलो तर मी हा किस्सा सांगितला होता. आणि ही उमेद असल्याशिवाय ही जिद्द असल्याशिवाय सर मोठा व्यवसाय होतच. आपण त्या उंचीवर नाही पोहोचू शकत ज्या उंचीवर तुम्ही आज पोहोचलेला आहात आणि जे कन्सिस्टंट तुमचे क्लायंट आहेत. आता मला थोडा तुमच्या क्लायंट बद्दलचा प्रवास ऐकायला आवडेल की तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं सुद्धा की बरेच क्लायंट तुमच्याबरोबर 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आहेत. सो हे क्लायंट जोडले कसे. नाही, इनिशियली काय होतं, ज्या वेळेला मी व्हेरिएट मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली ना त्यावेळेला सर्वो स्टॅबिलायझरची लाईन बूमडा होती एकदम. आणि अशी परिस्थिती होती की सर्वो स्टॅबिलायझर मॅन्युफॅक्चररना वेळेवर व्हेरिएट मिळत नाही. मग त्या केसमध्ये मी समजा नाशिकला गेलो, पुण्याला गेलो किंवा हैदराबादला गेलो तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला निदान सॅम्पल ऑर्डर तरी मिळायचीच. त्याच्यानंतर तुमची जर का क्वालिटी प्रॉपर असेल आणि तुमच्या रेट आणि कमर्शियल टर्म्स जमल्या तर ती गोष्ट सुरुवात व्हायची. पण आमचं जे मार्केट आहे ना तो रिपिटेटिव्ह सेल आहे. म्हणजे कसं की एखादी मोटर मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे, किंवा कोणी स्टिअरिंग देत असेल किंवा कोणी टायर देत असेल, तर त्याला कसं की त्यांच्या जेवढ्या मोटर बनतील तेवढे यांचे टायर जाणारच. तसा जोपर्यंत तुम्ही मेजर मिस्टेक करत नाही तोपर्यंत तुमची ऑर्डर चालू राहते. आणि तोच क्लायंट रिपीट होत असल्यामुळे मग हळूहळू आपले त्यांच्याशी संबंध पण चांगले होतात. काही लोकांचे अगदी घरपर्यंत संबंध आहेत, त्यांची मुलं वगैरे कुठे आहेत, काय आहेत, त्यांच्या लग्नाला जाणं येणं. काही क्लायंट बरोबर मी अशा काही फॅमिली टूर्स पण केलेले आहेत. एवढं मग ते बॉन्डिंग होत जातं. बरोबर. सेकंड जनरेशन पर्यंत आता तुम्ही पोहोचलेला आणि सेकंड जनरेशन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ओळखते की असा एवढ्या गेल्या वर्षांचा काही वर्षांचा घरोबा असं म्हणतात. मी ते बॉन्डिंग हा शब्द वापरला की म्हणजे त्यांच्या फॅमिली फंक्शनचा आणि इतपत सुद्धा संबंध आहे. ग्रेट. आणि मला असं वाटतं प्रत्येक व्यावसायिकाने हे शिकणार आहे की मी व्यवसाय सुरू केला, जर मलाही माझ्या सेकंड जनरेशनला तो हँडओव्हर करायचा असेल तर माझ्या क्लायंटच्या सेकंड जनरेशन सुद्धा माझ्या क्लायंट आहे आणि एक खरंच शिकणार आहे. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय SS इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा सुधीर सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर. मुलाखत प्रचंड रंगलेली आहे. आता आपण त्यांना अजून काही वेगळे प्रश्न विचारू त्यांच्या आवडीनिवडी आणि छंदांबद्दल. सर, SS इलेक्ट्रॉनिक्सचा प्रवास तुम्ही थोडक्यात सांगितला. बरेच क्लायंट तुमचे गेल्या 35 वर्षात झालेले 1990 पासून आतापर्यंत. तर आता मी तुम्हाला थोडंसं व्यक्तिगत विचारायला घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न आहे थोडक्यात तुमच्या परिवाराबद्दल सांगा. आणि दुसरा आहे की मोकळ्या वेळेत सुधीर सर करमणूक करण्याकरता काय करतात. मला माझे वडील ऍक्च्युली रेल्वेमध्ये होते. COS ला होते, कंट्रोलर ऑफ स्टोअर्स मध्ये. आणि आई माझी स्कूल टीचर, जसं आता म्हटलं त्याप्रमाणे बालकमध्ये. पण माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती. ते स्वतः तबला वाजवायचे. आणि कल्याणामध्ये जी कल्याण गायन समाज म्हणून जुनी संस्था आहे तर तिथे ते 1960 पासून कार्यरत होते. आणि जवळजवळ म्हणजे त्यांनी जोपर्यंत ते हिंडते फिरते होते तोपर्यंत 55 ते 60 वर्ष ते काही ना काही पदावरती त्यांनी तिथे काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या घरी वातावरण सगळं होतं ते संगीताचं. पण मी इंजिनिअरिंगला गेल्यामुळे मी स्वतः शिकलो काही नाही. पण मला त्या गोष्टीची आजही आवड आहे. संगीताला का नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उर्दू शायरी, गझल या गोष्टी पण मला आवडतात. आणि गझलचे कॉन्सर्ट्स वगैरे असतील तर ते मी सहसा चुकवत नाही. बरं, तुम्ही अतिशय जाताने आहे. होय होय होय. वा, सुरेख सुरेख. आई वडिलां थ्रू संगीताचा वारसा आला. तुम्ही असं म्हणाला की तुम्ही शिकला नसला गाणं तरी ऐकायचं का नाही. त्यामुळे चुकीचं गायलं तर मला कळतं. होतं कसं की जे त्यावेळेची जी फेज होती ना त्याच्यामध्ये एवढा बडेजाव किंवा असं
आर्टिस्ट लोकांपासून अलोफनेस नव्हता. बरोबर. त्यामुळे वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई अंगड त्या सगळ्यांना मी भेटलेलो आहे. मल्लिकार्जुन मनसूर तर आमच्या घरी राहून गेलेले 4 दिवस. असं एक वेगळं वातावरण होतं आणि ते पहिल्यापासून वडिलांच्या बरोबरीने आणि ते करायचं. बरोबर. पण त्यामुळे ना की म्हणजे ऐकावं आणि एक वेगळा जो ज्याला छंद म्हणतात आणि त्याची समज पण तयार झाली. निश्चितपणे प्रश्न नाही. आणि तुम्ही ज्यांची नावं घेतली त्या लोकांना ऐकायला मिळणं हे तुम्हाला भाग्य आहे. म्हणजे वसंतरावांना, पंडितजींना आणि मल्लिकार्जुन मनसूर म्हणजे त्यांच्याबद्दल पुलंचा एक अतिशय अप्रतिम म्हणजे मल्लिकार्जुन मनसूरांची त्यांनी मुलाखत घेतलेली आणि तो व्हिडिओ युट्यूबवर आहे. जवळजवळ अर्धा डझन तो व्हिडिओ ऐकलाय मी. आणि ज्या कमालीच्या आवेगाने पुलं बोलतात त्याच्यात कळतं की पुलंना किती आकर्षण होतं मल्लिकार्जुन मनसूरांबद्दल. म्हणजे बरे ख्याल बऱ्या चिजा या गाव्यात तर मल्लिकार्जुन मनसूर आहे. अशा लोकांचं जर गाणं तुम्ही ऐकलं असेल तर कान तयार नाही झालं तर नव्हतं. मग याच्यातले आवडते गायक गायिका कोण? आवडते गायक म्हणजे कुमार आहेत, कुमार गंधर्व. त्यांची निर्गुणी भजनं मला खूप आवडतात. मालवा की लोक दुने या निर्गुणी भजनं आणि सावरे आईची. सावरे आईची. किंवा मग गझल मध्ये मला गुलाम अली, मेहदी हसन, फरीदा खानम त्यांचं मी बरंचसं ऐकलेलं आहे. बऱ्याच गुलाम अली खान साहेब. हा, त्यांचे रेकॉर्डिंग फारशी नाहीये, त्यांना मी स्वतः ऐकलेलं नाही लाईव्ह. परंतु ती याकी याकी आहे जी आता सगळीकडे सगळे म्हणतात ती त्यांनीच गायलेली आहे. बरोबर. मूळ त्यांची कंपोजिशन त्यांची. बरोबर. तर ह्या सगळ्या लोकांना मी ऐकलेलं आहे. आणि आता जे लेटेस्ट जे आहेत ना, कौशिकी खूप आवडते मला. कौशिकी चक्रवर्ती. त्यामुळे तिच्या वडिलांचा अजय चक्रवर्तींचा जे लाईव्ह कॉन्सर्ट्स आहेत ना ते आम्ही सेंट झेवियर्स कॉलेजला महोत्सव व्हायचा मेट्रोचे तिथे जाऊन आम्ही ऐकलेले आहेत. बरोबर. म्हणजे त्यावेळेला 50 रुपये भारतीय बैठक तिकीट असायचं. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं की बाबा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हरिप्रसाद शिवकुमार ऐकायला मिळणार, मग गंगूबाई अंगड ऐकायला मिळणार, मग अजय चक्रवर्ती, शेवटी भीमसेन जोशी आणि एवढं सगळं एका रात्रीत आणि 50 रुपयात. प्रश्न नाही. अजून काय पाहिजे? स्वर्गसुख म्हणतात तेच आहे. तेव्हा मग आमची शेवटची गाडी चुकायची. मग आम्ही आपल्या विटी स्टेशनवर टाइमपास करायचो आणि पहिलीची जी गाडी असेल पहिली येऊन मग परत. तेव्हा ते तेवढी जागरण वगैरे करण्याची कॅपॅसिटी होती. बरोबर. आता कदाचित शक्य नाही म्हणा. पण मला असं वाटतं ना सर, म्हणजे माझा अनुभव सांगतो की गिरगावात लहानाचा मोठा मी, त्यामुळे हे सगळं मी लहानपणापासून बघितलंय. त्याच्यामुळे तुम्ही ज्याच्यासाठी जागरण करायचं ना, ती जागरण किती गरजेची होती किंवा ती जागरण किती का आवडायची या थोड्याफार अनुभव तुम्ही गेलेलो आहे. मला खूप सिनियर असतात तरी, कारण मी माझ्या आई बाबांना ते करताना पाहिजे किंवा माझ्या मित्रांच्या आई वडिलांना ते करताना पाहिजे. बराचसा तो संस्कार माझ्यावरती पण त्यावेळेला होता. त्यामुळे नक्की तुम्ही काय अनुभवाबद्दल सांगताय हे मी अनुभवलेलं नसलं तरी समजून घेऊ शकतो तो अनुभव किती जादुई असेल. ग्रेट. अभिषेकी बुवा किंवा या बाकीच्या कलाकार किंवा हिराबाई बडोदेकर यांना कधी ऐकलं आलं? हो, हिराबाईंना ऐकलंय मी. त्याच्यानंतर अभिषेकी बुवांचे तर बरेच कार्यक्रम ऐकलेत मी. आणखीन त्यांच्या म्हणजे थोडंसं मागच्या पिढीतले म्हणजे राजन साजन मिश्रा किंवा आपले परवीन सुलताना या सगळ्यांच्या म्हणजे त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आपल्याला कळलं कार्यक्रम आहे बरोबर आणि जर का तिकीट आपल्या बजेटमध्ये येत असेल तर जायचंच. नक्कीच. चुकवायचं नाही. कसंही जायला लागलं तरी जायचं. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. बरोबर. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय शास्त्रीय, सुगम आणि उपशास्त्रीय याच्याबद्दल तुम्ही बोलताय किंवा नाट्यगीत जास्तीत जास्त, कारण वसंतरावले म्हणजे नाट्यगीत आलंच पाहिजे. पण मग तुम्ही हिंदी सिनेमा किंवा जुनी हिंदी क्लासिकल गाणी कधी ऐकली किंवा त्याच्याकडे वेळ ओढा नाही का संगीत म्हणून? नाही, काही गाणी ऐकली मी, पण माझा बेसिकली म्हणजे हिंदी सिने संगीताकडे कल नाही. अच्छा. फारसं मी ऐकत नाही. बरं. जुने रफी साहेब किंवा किशोर कुमार हे पण ऐकलेले आहेत. बरोबर. हा, पण म्हणजे काही लोकांकडे कसं कलेक्शन असतं बरोबर किंवा ते स्वतःकडे स्टॉक करतात नाही आता हे गाणं ऐकलंच पाहिजे. तसं मला जेव्हा गाणं ऐकायची अशी जेव्हा एक अर्ज येते ना त्यावेळेला मी परत मराठी भावसंगीत किंवा भक्तिगीत वगैरे पण नाही. हो, मराठी ऐकले भरपूर. लोकसंगीत मला जास्त आवडतं. वा, क्या बात. म्हणजे लावणी किंवा ज्याला छक्कड म्हणतात किंवा पोवाडे, फटका या गोष्टी मला जास्त आवडतात. वा, क्या बात. हा झाला छंदाचा एक. याच्या व्यतिरिक्त करमणूक म्हणून वेळ घालवायला सुद्धा दिसत नाही. असं
बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मी संस्कृत नाटकात काम केलंय शाळेत असताना. पुण्याला गेलो होतो त्यावेळेला आमचा तिथे मी संस्कृत नाटक बसवायचे. इथेच ऍक्च्युली वसंतराव फाटक म्हणून रामबागेमध्ये होते, ते आमचे डायरेक्टर होते. आणखीन मोटरसायकल मला चालवायला खूप आवडते. शाळेत असताना मी हिंदीच्या परीक्षा, गीता पाठांतर स्पर्धा, त्याच्यानंतर शाळेच्या टीम मधनं 9वी विरुद्ध 10वी मॅच असायची, त्यात मी क्रिकेट खेळलेलो आहे. त्याच्यानंतर पुढे इंटर पॉलिटेक्निक पण मी खेळलोय. काही वर्ष सीझन क्रिकेट खेळलोय मी. पण ते नंतर काय झालं, काही गोष्टी केल्या आणि काही सुटल्या. बरोबर, ते छंद पुढे जोपासतात. आज जर असं म्हटलं तर हे सगळे छंद पूर्वी जोपासले त्याच्या आठवणी, पण आता याच्यात ऍक्टिव्ह नाही. ग्रेट. वाचनाबद्दल कितपत आवड आहे? वाचन माझं खूप होतं. राजा शिवछत्रपती वगैरे जे म्हणजे बाबासाहेब पुरंदऱ्यांचं, तर ते मी 5वी-6वीत असताना वाचलेलं आहे. आणि त्याची मला जास्ती ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याची आवड होती. आणि मग जसं जसं मोठं होत गेलो तसं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा बाकीचे लेखक, बरोबर, असं हे सगळे वाचत गेलो. पण त्यावेळेला कसं होतं की टीव्हीचे एवढे चॅनल्स आणि तेवढं एक्सपोजर नव्हतंच. त्यामुळे दिवाळी अंकाची लायब्ररी लावायचीच. बरोबर. आणि त्याच्यात जेवढं काही वाचायला मिळेल तेवढं वाचायचं. बरोबर. कारण टीव्ही मुळात असला तर आलीच एक टीव्ही. हो. कारण क्रिकेट मॅच जरी असली किंवा सह्याद्रीवर, सह्याद्री पण नव्हता, टीव्ही एकच चॅनल. त्यांच्याकडे सगळी आली किंवा सगळीच चाल एकाच माणसाकडे. कारण हे दिवस मी माझ्या लहानपणी बघितलेले. आमच्या घरी 1987 सालपर्यंत टीव्ही नव्हता. बरोबर. कारण कसं होतं की आणि मग त्यांच्याकडे होता तर ते त्यांच्याकडे आम्ही जाऊन बसायचो. पण तेव्हा कसं होतं की म्हणजे लोकांना माहित असायचं की बाबा मॅच आहे, येतात, अलाउड करायचं, चालायचं. सर, मी मला परत एकदा व्यवसायाकडे घेऊन येतो. BBNG तुम्ही साधारणपणे वर्षभरापूर्वी जॉईन केलं आणि एका नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती तुमची एंट्री झाली. तोपर्यंत मला वाटतं नेटवर्किंग प्लॅटफॉर्म काय असतो किंवा बिझनेस नेटवर्किंग हे काय याची तुम्हाला फारशी कल्पना नव्हती किंवा तुम्हाला अनुभव नव्हता. बरोबर. हे तुम्ही बंटूवंदरे पण सांगितलं होतं की आपल्या गप्पा होतात जनरली, तेव्हा पण तुम्ही सांगता. तर एकंदर BBNG ला जॉईन केल्यानंतर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून अनुभव घेतलाय की व्यावसायिक म्हणून, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगता? नाही, ऍक्च्युली असं मी म्हणेन की दर आठवड्याला 2 तास काही व्यावसायिक फक्त व्यवसायाची चर्चा करण्याकरता जमतात. तर हे वातावरण 1980-85 ला नव्हतं. त्यावेळेला असं काही म्हणजे कोणाच्या तरी ओळखीचं असला मग त्या माणसाने मदत केली तर केली. बरोबर. पण इथे काय होतं की ज्या वेळेला तुम्ही 35 ते 40 लोकांबरोबर इंटरॅक्शन करता तर प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं निश्चितपणे. आणि मग तुम्हाला तुमच्यामध्ये तो बदल घडत जातो पॉझिटिव्ह. म्हणजे कदाचित तुमचा पोशाख असेल, तुमचं प्रेझेंटेशन असेल, बोलणं असेल. आता मला एवढे वर्षाचा अनुभव आहे पण मुलाखत ही मी पहिली देतोय. कारण मला कोणी म्हटलं नाही की तू मुलाखत दे. हा एक म्हणजे जर का बघितलं तर फायदाच आहे ना. बरोबर. आणि चांगल्या चांगल्या लोकांचे स्पीच ऐकायला मिळतात, वेगवेगळे विषय कळतात आणि वेगवेगळ्या बिझनेस मधल्या चॅलेंजेस कळतात. ज्याच्याशी जो आपण व्यवसाय करत नाही पण त्याचे जर का अनुभव आपण ऐकले तरी त्यातनं पण आपल्याला बरंच काही शिकता येईल. नक्कीच. पण आणि त्याचं कोरिलेशन मला मांडता येतं की त्याच्या व्यवसायाचे चॅलेंजेस आणि माझ्या व्यवसायाचे चॅलेंजेस फरक काय आणि साम्य काय. आणि साम्य असेल तर डिलिंगचे पण वेगवेगळे मार्ग कळू शकतात की जसं एखादी व्यक्ती डील करते मला करता येईल, मी करत नसेल. बेसिकली बहुश्रुतता म्हणतात ना. की आता समजा एखाद्याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, बरोबर, माझा तर काही नाहीये पण त्याच्या बेसिक्स आपल्याला त्याच्याशी चर्चा करताना माहिती पडतात आणि त्याचा म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडे नॉलेज असेल चांगला तर उपयोग होतो. प्रश्न नाही. आता तुम्ही बॉन्डिंग विथ बावधन या कार्यक्रमात सुद्धा होता आणि आपला तो इंटर रिजन नेटवर्किंग इव्हेंट होता आणि तो प्रचंड यशस्वी झाला. बावधन पुणे रिजन मधल्या बावधन चॅप्टरचे मेंबर्स आपल्याकडे आलेले होते आणि तो साधारणपणे 5-6 तास चाललेला इव्हेंट होता. त्या इव्हेंट बद्दलच्या अनुभवाबद्दल काय सांगा? त्या इव्हेंटला मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे की बावधन चॅप्टरची जी मंडळी आहे ती पहाटे 5ला उठून बस घेऊन इथपर्यंत आले, दिवसभर एनर्जेटिक होते. बरोबर. म्हणजे वन हु इज बिगिनर, ज्यांनी 2 ते 5 वर्ष बिझनेस करून सुरुवात झाली त्याला ती एक मीटिंग खूप काही देऊ शकते. नक्कीच. प्रश्न. याचं कारण काय की त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे लोक भेटतात, वेगवेगळ्या फील्ड मधले भेटतात. बरोबर. आणखीन ओव्हरऑल बॉन्डिंग जे आहे ते कसं होतं ते. आता मी ज्या वेळेला BBNG जॉईन केली त्यावेळेला बावधन चॅप्टरचे जे ऍक्च्युली मला वाटतं सुजित ढेरे आहेत ना, तर मी माझ्याकडे जी वाइंडिंगची मशीन आहे त्याचा PLCचा जो बनवतो ती वाइंडिंग मशीन कमळ इलेक्ट्रिकल,
त्याला मी यांच्याशी ओळख करून दिली सुजीत डेरेंची, आणि ते आता त्याला पीएलसी देतात. वा, क्या बात. परंतु कसं होतं, मी तेव्हा इतका नवीन होतो की मला हे कसं लिहायचं असतं वगैरे पण माहित नव्हतं. खरं. आणि परवा दिवशी मीटिंग मध्ये सुजीत डेरेंनी त्याचा उल्लेखही केला आणि त्या दोघांचं आता चांगलं जमलंय. म्हणजे आपल्या ओळखीतनं किंवा बीबीएनजीच्या प्लॅटफॉर्मवरच्या एका माणसाला आपल्याला बिझनेस देता आला, या गोष्टीचा पण मला आनंद आहे. खरंय. म्हणजे आपण जे म्हणतो दुनिया छोटी आहे हे प्रत्यक्षात बघायला मिळालं की आपल्याला कळत नाही, पण असा नेटवर्किंगचा फायदा होतो. ग्रेट सर, मी एक शेवटचा प्रश्न विचारेन व्यवसायाशीच निगडीत, आणि मग आपण रॅपिड फायर राऊंडकडे जाऊ, जो आपलं शेवटचा सेगमेंट आहे. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर झालात आणि मग एसएस इलेक्ट्रॉनिक्स 5-6 वर्षाच्या नोकरीनंतर सुरुवात. तुमचा व्यवसाय तसा वेगळ्या धाटणीचा आहे. म्हणजे टीममध्ये आम्ही जेव्हा इंडस्ट्रियल व्हिजिटला तुमच्या फॅक्टरीत आलेलो होतो तेव्हा ते सगळं बघून मी व्यक्तिशः खूप थक्क झालो होतो, कारण मी सायन्स स्टुडंट नाही. तेव्हा ते जे काही चाललं होतं, सगळी यंत्र तुम्ही दाखवत होता की हे फंक्शन कसं करतं, हे फंक्शन कसं करतं, किंवा डिमर कसा लागतो, ठीक आहे, किंवा त्याची प्रोसेस काय असते, आणि मग तुमची टीम तुमच्याबरोबर होती. तर या सगळ्या व्यवसायात वेगवेगळी चॅलेंजेस जी इतर व्यवसायात नसतात अशी काय खास आहे? बेसिकली हा लेबर ओरिएंटेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की एकदा सेट झालं म्हणजे सेट झालं असा तो प्रकार नसतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे क्वालिटी कंट्रोलवरती चांगलं लक्ष द्यावं लागतं. बरोबर. आणि त्याच्याकरता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच लागते. अच्छा, म्हणजे इंजिनियर नसलेली व्यक्ती हा व्यवसाय करू शकणार नाही, करू शकणार. कारण काय होईल माहितीये की जर डे टू डे प्रॉब्लेम्स येतात टेक्निकल, ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. बरोबर. त्याच्याकरता ही बॅकग्राऊंड लागते. बरोबर. आता म्हणजे मी आता जरी हा 35-36 वर्ष व्यवसाय केला असला तरी माझ्या मुलीनी फॅशन कम्युनिकेशन केलं. ती आता 25 वर्षाची आहे, ती आता बँगलोरमध्ये नोकरी करते. तर अशी बॅकग्राऊंडची व्यक्ती हा व्यवसाय डेफिनेटली रन नाही करू शकणार. करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे माझ्या उद्या व्यवसाय तुम्हाला जॉईन झाला, तुमच्यावर 2-4 वर्ष राहिला तर 2-4 वर्ष शिकून हा व्यवसाय चालवता येणार का? नाही, अडॉप्ट करता येईल. म्हणजे 5 वर्ष जर का त्यांनी खरोखर इंटरेस्ट असेल आणि त्यांनी सगळं शिकून घेतलं तर करता येईल. बरोबर. म्हणजे कसं वर्किंग पार्टनर म्हणून जॉईन केलं आणि बाबा हेच माझं करिअर आहे आणि आय वॉन्ट टू ग्रो ओव्हर हिअर ओनली, ऍब्सोल्युटली, तर तो करू शकतो. बरोबर. 5 वर्षांचा वेळ द्यावा लागेल, कारण नॉन इंजिनिअरिंग. बरोबर. म्हणजे हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. येस. ग्रेट. एसएस इलेक्ट्रॉनिक्सचे फ्युचर प्लॅन्स आहेत? एसएस इलेक्ट्रॉनिक आता कसं झालंय, सध्या मी माझा जो बिझनेस आहे तो बाय चॉईस थोडा कमी करून घेतलाय. अच्छा. कारण म्हणजे मी नाशिक कॉर्पोरेशनची जेव्हा ऑर्डर केली 2002 ते 2007, तर त्यावेळेला माझा टर्नओव्हर जो आहे तो जवळजवळ 3 करोड पर्यंत होता. आणि 22 लोक होती माझ्या कंपनीमध्ये. पण आता काय झालंय की मी ते थोडं लिमिटेड करून घेतलंय. साधारणपणे आमचा 80 लाख ते 1 करोड पर्यंत टर्नओव्हर असतो. बरोबर. मॅनपॉवर पण कमी आहे. बरोबर. तर फ्युचर प्लॅनच्या ऐवजी म्हणजे 2 वर्षापूर्वी मी तर असा विचार करत होतो की आता हे थांबवावं की काय. पण त्यावेळेलाच मग जरा परत स्वतःला काहीतरी थोडं चार्ज करण्याच्या हिशोबाने मी बीबीएनजी जॉईन केली. आणि मग परत माझी थॉट प्रोसेस बदलत गेली. ग्रेट. आपण जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत करावं. म्हणजे आता कन्सॉलिडेशन आणि स्थिरपणे जात राहायचं हाच प्लॅन. पण असं जर का काही झालं, जसं मी तुम्हाला म्हटलं तसं, एखादा 25चा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा कोणी वर्किंग पार्टनर मला मिळाला, बरोबर, आणि त्याला जर का समजा ही कंपनी ग्रो करायची असेल, करेक्ट, तर माझा एक्सपिरियन्स आणि त्याची एनर्जी ऍब्सोल्युटली असं एकत्र होऊन इट कॅन ग्रो. व्हॉट अ डेडली कॉम्बिनेशन इट वुड. एका बाजूला एक्सपिरियन्स, एका बाजूला युथ. अँड युथ अँड एक्सपिरियन्स ऑलवेज कॅन बी फॅन्टॅस्टिक. जे कोणी हे इंटरव्ह्यू नंतर ऐकणार आहेत आणि ज्यांनी हे वाक्य ऐकलं नसेल त्यांनी इंटरव्ह्यू पूर्ण ऐकताना हे वाक्य नुसतं ऐकू नका, नीट लक्षात ठेवा. देअर इज अ बिझनेस पार्टनर वेटिंग इन द विंग्स. ओके. फक्त तुम्हाला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असली पाहिजे आणि इंटरेस्ट असला पाहिजे, कारण व्यवसाय सेट व्यवसाय हातात मिळून तो ग्रो करणं हेही एक वेगळं चॅलेंज असतं. फॅन्टॅस्टिक सर. आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आलेलो आहे आणि शेवटच्या सेगमेंटमध्ये आम्ही प्रत्येक गेस्टला रॅपिड फायर राऊंडचे 10 प्रश्न विचारतोय. तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आधीचे इंटरव्ह्यू पाहिले त्याच्यावर तुम्ही फीडबॅकही दिले. सो आता तीच राऊंड आपण तुमच्यावर खेळणार. तयार? ग्रेट. आता आम्ही मागच्या 5-6 भागापासून एक नवीन ट्रेंड सुरू केलाय की आम्ही फक्त प्रश्न विचारतो, त्याला ऑप्शन नसतात. जे पहिलं उत्तर तुम्हाला सुचेल ते उत्तर तुम्ही द्यायचं. त्यामुळे ऑप्शन न देता आज रॅपिड फायर राऊंड. तयार? ग्रेट. सो तुम्हाला पहिला प्रश्न, प्रत्येक व्यावसायिकाने नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन केलाच पाहिजे असं वाटतं का? केला पाहिजे तर का?
नाही, नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन केला पाहिजे, कारण तुमचे सिंगल इंडिव्हिज्युअल जे काही अनुभव असतात किंवा तुमचा जो बॅकग्राऊंड असतो तर त्याला एक लिमिटेशन येते. बरोबर. पण तुम्हाला जर का 2 तास तुमचं देऊन तुम्हाला जर का 40 लोकांचा एक्सपिरियन्स शेअर करायला मिळत असेल तर त्याच्यामधनं तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडतात. निश्चित. म्हणजे अगदी तुम्हाला अगदी तुमच्या बिझनेस करता लीड नाही मिळाले, नॉलेज नाही मिळालं, तरी ऍज अ पर्सन म्हणून तुम्ही त्याच्यामधनं एनरिच होऊ शकता. ग्रेट. म्हणजे प्रत्येक वेळेला टँजिबल बेनिफिट मिळाला पाहिजे असं नाही, इंटँजिबल बेनिफिटनी सुद्धा बरंच काही होऊ शकतं. फॅन्टॅस्टिक सर. प्रश्न नंबर 2, कोणत्या एका कारणासाठी BBNG जॉईन केलेच पाहिजे असं आपल्याला वाटतं? एकतर कसं आहे की आपल्या ब्राह्मण समाजाची ती संस्था आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे कल्याण चॅप्टर मी जॉईन केल्यापासून मी जे पाहतो जे बॉन्डिंग आहे ते आउट ऑफ द वे जाऊन मदत करायची एक तयारी असते. बरोबर. म्हणजे सगळे प्रश्न जे आहेत ते काही बिझनेस रिलेटेड असतात असं नाही. खरंय. तर मध्यंतरी सागर विद्वांसने आपल्याला पोस्ट केलं होतं. बरोबर. की घरी येऊन कोणी सलाईन लावून देणार आहे का? बरोबर. तर ज्याच्याकडे तसा पेशंट आहे, कारण माझ्या वडील आजारी असताना मी ते पाहिलेलं आहे. बरोबर. ज्याच्याकडे असा पेशंट आहे त्यालाच ते कळू शकतं की ह्या एका लीडची किंवा फोन कॉलची किंमत काय असते. खरंय. अगदी. तो माणूस टेन्शन मधनं पूर्ण बाहेर होऊ शकतो. बरोबर. तोही एक आपल्याला त्याच्यामधनं फायदा मिळतो आणि एक सोशल कनेक्ट राहतो आपला. निश्चितपणे, आणि तो फार महत्वाचा. ग्रेट. प्रश्न नंबर 3, सुधीर सरांचा सर्वात आवडता छंद कोणता? शास्त्रीय संगीत ऐकणे. वा, क्या बात. 4, व्यवसाय करताना लागणारा सर्वात आवश्यक एक गुण कोणता आपल्याला आत्मसात केलाच पाहिजे असं सुधीर सरांना वाटतं? पेशन्स इज द की. ऍब्सोल्युटली. ग्रेट. 5वा प्रश्न हा थोडा ट्रिकी आहे, मुगली आहे. कोणत्या व्यक्तींचा सुधीर सरांना सर्वात जास्त राग येतो? बिझनेस मध्ये किंवा सोशल लाईफ मध्ये जे लोक रिस्पॉन्ड करत नाहीत ना आणि वेळ पाळत नाहीत. बरोबर. तर त्या गोष्टीचा मला भयंकर राग येतो. काही वेळेला आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो, काही वेळेला घेऊ शकत नाही. बरोबर. परंतु जर का समजा आपण एखादी वेळ दिली, म्हणजे आपला सर्वसाधारण अनुभव असतो, एखादी ट्रिप ठरते, 39 माणसं हजर असतात आणि एका करता थांबलेले असतात. बरोबर. हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. खरंय. आणि व्यावसायिकांनी काय आणि व्यावसायिक नसला काय, एकदा वेळ दिली की ती पाळणं गरजेचंच आहे. त्यात काही वादच नाही. परीक्षित देशपांडे पण इंटरव्ह्यूत बोलले होते. आणि फोन कॉलला जे रिस्पॉन्ड करत नाहीत, मेसेज काय होतं, काही वेळेला तुम्ही कुठल्या तरी कामात असता, आजारी असता, व्हॉटेव्हर. बरोबर. पण फीडबॅक देणं, खरंय, 2 किंवा 3 दिवसांनी का होईना, पण बाबा त्यांनी ते नोटीस करणं की मला तुझा फोन आला होता, खरंय, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. निश्चितपणे सर, प्रश्नच नाही. कम्युनिकेशन गॅप आली की प्रॉब्लेम सुरू होतो. आणि काय होतं मग त्याच्यामध्ये जो फोन करतो किंवा ज्याला काही काम असतं त्याला गृहीत धरलं जातं. खरंय. हा काय ठीक आहे आपल्याला करेल फोन परत. बरोबर. हे बरोबर नाही. खरंय. अगदी खरं. ऍब्सोल्युटली. एकदम मान्य सर. BBNG जॉईन केल्यानंतर आतापर्यंत सुधीर सरांना झालेला सर्वात मोठा फायदा? माझी थॉट प्रोसेस पूर्ण बदलली. मी जे अबाउट टू रिटायर असा विचार करत होतो, तर त्याच्याऐवजी मी म्हटलं अरे एवढी माणसं एवढ्या उमेदीने एवढी कामं करतायत आणि आपल्याकडे तर सगळंच आहे. क्लायंट अँड मशिनरी आहे, टेक्निकल नॉलेज आहे, वर्षानुवर्षाचे क्लायंट आहे आणि अनुभव आहे आणि आपल्या बरोबरीने 7-8 लोकांचे पण त्याच्यामध्ये त्यांना एम्प्लॉयमेंट मिळते. बरोबर. तर आता मी त्या फेज मधनं बाहेर पडलो. की आता बिझनेस बंद करायचा वगैरे असं मी विचार नाही करत. हा मोठा फायदा आहे. वा, ग्रेट. म्हणजे याचं क्रेडिट BBNGला जातच आणि कल्याण चॅप्टरला जातं. खूप आनंद आला सर. नक्कीच. 7वा प्रश्न, इंजिनियर नसते तर सुधीर सरांना काय व्हायला आवडलं असतं? मला एकतर आईमुळे मला म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये टीचिंग प्रोफेशन मध्ये इंटरेस्ट आहे. वा. दुसरी गोष्ट म्हणजे जी मला आता जाणवते की आय एम गुड विथ लँग्वेजेस. पण त्यावेळेला तशी काही सोय नव्हती किंवा शिकता नाही आलं. खरंय. पण म्हणजे ते जे आहे ना प्रोफेशन, त्याच्यामध्ये पण राहायला मला आवडलं असतं. ग्रेट. त्या निमित्ताने सगळं जग फिरता आलं असतं. अगदी म्हणजे ट्रान्सलेटर किंवा ट्युटर होता आलं असतं. पण त्यावेळेला कसं फ्रेंच, जर्मन किंवा चायनीज इथे कोणी म्हणजे क्लासेसच नव्हते. ऍब्सोल्युटली. तुला वेटेज पण नव्हतं किंवा पालक सुद्धा त्याला प्रोत्साहन देत आहे की 2-3 तू फॉरेन लँग्वेज शिक, असं नव्हतं. खरंय. ऍब्सोल्युटली खरंय. आणि तुमच्याशी बोलताना जाणवतो की दिलबे अध्यापक आहे. पुढचा प्रश्न सर, आपण व्यावसायिक आदर्श कोणाला मानता? व्यावसायिक आदर्श म्हणजे टाटा सन्स जी सगळी टीम आहे ना, किंवा म्हणजे JRD, रतन टाटा, या दोन्ही गोष्टी, एक तर क्वालिटी
दुसरी गोष्ट राष्ट्र सर्वप्रथम. अगदी अगदी 100% मान्य. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बिझनेस एथिक्स. ह्या 3 गोष्टींकरता मी त्यांना खूप मानतो. प्रश्नच नाही. 100% मान्य. म्हणजे हँड्स डाऊन मान्य. याच्यात दुमतच नाही असू शकत. 9वा प्रश्न, एखादी व्यावसायिक चूक सुधारण्याची संधी परत मिळाली तर कोणती चूक सुधारायला आवडेल? मी आता B2B बिझनेस मध्ये आहे आणि बाय प्रॉडक्ट मध्ये आहे. करेक्ट. जर का मला त्यावेळेला ही समज असती तर मी B2C बिझनेस केला असता. करेक्ट. आय वुड हॅव ग्रोन बेटर. म्हणजे आता आपण जे एफर्ट्स करतो ते तेवढ्याच एफर्ट्स मध्ये आपल्याला जी ग्रोथ रेट आहे ती खूप जास्त चांगली मिळाली असते. डेफिनेटली व्हॉल्यूम अजून खूप जास्त असू शकतो. व्हॉल्यूम जास्त असू शकला असता. आणि मग कसं होतं की तुमचं सेल प्रॉडक्ट आणि ब्रँडिंग जर का असलं तर यू कॅन रीच एनी मार्केट आणि यू कॅन गो एनीवेअर. ऍब्सोल्यूट. तसा ह्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये नाहीये, संभवत नाही B2B मध्ये. म्हणजे B2Bच्या इन सेल्फ लिमिटेशन. करेक्ट. आणि सर्वात शेवटचा प्रश्न सर, नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर एक गोष्ट जी खूप आवडते आणि एक गोष्ट जी अजिबात आवडते. एक आवडणारी गोष्ट म्हणजे असं की बिझनेसच्या बरोबरीनेच आपले काही सोशल कॉन्टॅक्ट तयार होतात, मित्रमैत्रिणी मिळतात. बरोबर. काही आपल्याला इव्हेंट्स मध्ये भाग घेता येतो. नक्कीच. म्हणजे आता समजा आपली दिवाळी पहाट आहे, त्याच्यात कोणाला गाणं म्हणता येतं, कोणाला आणि काही करता येतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण जर पिकनिकला जातो तर त्यावेळेला आता समजा 40-45 आपले मेंबर्स आहेत, त्यातल्या ज्यांना 15-20 लोकांना जमतं ते येतात. पण त्या निमित्ताने आपल्याला पण फिरता येतं, आपल्याला एक छान ग्रुप मिळतो. करेक्ट. तर ही गोष्ट मला खूप आवडते. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. आणि एक गोष्ट जी आवडत नाही. बरेचसे माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते सांगतो की जे 2 तास तुम्ही जेव्हा बिझनेस करता देता तर त्याचा पूर्ण जो वेळ आहे ना सर्व मेंबर्सनी तो बॉन्डिंग वाढवण्याकरता वापरला पाहिजे. आणि एखाद्या माणसाच्या गुडबुक्स मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या वर्तणुकीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. मान्य. म्हणजे आज मिलिंद काणेंची मी 10 मिनिटं बोललो आणि पुढच्या वेळेला मिलिंद काणे बाजूनी गेले तर मी त्यांना हात पण नाही दाखवला, असं करून ते बॉन्डिंग होत नाही. करेक्ट. आणि ही जी गोष्ट आहे ना ही प्रत्येकाने डोक्यातच ठेवली पाहिजे की ज्याच्याकडनं मला 2 वर्ष बिझनेस जरी मिळाला नाही तरी त्याच्याबरोबर प्लेझेंटरी शेअर करणं हे मस्ट आहे. ऍब्सोल्युट. व्यवसायाचा भाग येतो. आणि बेसिक एटिकेट्स. असं जेव्हा मला मी दिसतं तेव्हा मी डिस्टर्ब होतो. करेक्ट. की असं, कारण काय आपला जो पर्पज आहे तिथे बॉन्डिंग वाढवणं आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपला विषय पोहोचवणं, करेक्ट, ते त्याच्यामध्ये साध्य होत नाही. ऍब्सोल्युटली. आणि बॉन्डिंग वाढलं तर व्यवसाय आपोआप येतो. इट बिकम्स अ वाईट. फॅन्टॅस्टिक सर. इथेच आपली रॅपिड फायर राऊंड संपते. तुम्ही सगळ्या प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिली आणि तुमच्या गप्पावर आज खरोखर मजा आली. तुम्ही वेगवेगळे तुमचे अनुभव सांगितले आणि आज मुलाखतीला रंग आणला, आपली मुलाखत खुलली. तुम्ही वेळ दिलात आणि इथे आज येऊन मुलाखत रंगवली त्याबद्दल आभारी. थँक्यू सो मच. इट वॉज अ प्लेजर. मला इथे मुलाखत देण्याची संधी मिळाली आणि मला माझं जे काही मनामध्ये होतं ते व्यक्त करता आलं त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद सर. मित्रांनो, आज या गप्पांच्या मैफिलीत आपण इथेच विराम घेतोय. आज आपण गप्पा मारल्या SS इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा सुधीर सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर. आज इथेच आपण मुलाखत थांबवतोय. मुलाखत छान रंगली, खूप मजा आली. सुधीर सरांचे अनुभव ऐकायला मिळाले. नवीन भागात आपण नवीन मेंबरला घेऊ. तोपर्यंत इथे थांबू. काळजी घ्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.